नमस्कार. 12वी राज्यशास्त्राच्या अभ्यासात आपलं स्वागत आहे. आज आपण एक असा विषय बघणार आहोत जो परीक्षेसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आणि तो म्हणजे विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था. आता हे शब्द ऐकायला थोडे जड वाटतील, बरोबर? पण खरं तर ह्या दोघांमध्ये खूप घट्ट नातं आहे. म्हणजे एखाद्या देशाचे विचार, त्याची आयडिओलॉजी, त्या देशाची अर्थव्यवस्था कशी ठरवते हे आपण आज समजून घेणार आहोत. चला मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी एक बेसिक प्रश्न विचार करा की एखाद्या देशाची इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था त्या देशाच्या विचारांवर कशी काय अवलंबून असू शकते. म्हणजे एकीकडे आहेत आयडियाज, विचार जे दिसत नाहीत, आणि दुसरीकडे आहे अर्थव्यवस्था, फॅक्टरीज, पैसा, व्यापार जे अगदी खरंखुरं आहे. मग ह्या दोघांचा संबंध तरी काय? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पूर्ण टॉपिकमध्ये शोधायचं आहे. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी विचारप्रणाली म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग शीतयुद्धाच्या काळात विचारप्रणालीचा काय प्रभाव होता ते पाहू. त्यानंतर आपल्या भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेबद्दल बोलू. आणि मग जागतिकीकरणानंतर जगात काय बदल झाले तेही बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, ते सगळे आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे हा टॉपिक एकदम पक्का. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. विचारप्रणाली, एक परिचय. अच्छा, तर ही विचारप्रणाली म्हणजे नक्की काय? बघा, एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही विचारांची एक अशी चौकट आहे, एक असा आराखडा आहे जो ठरवतो की देश कोणत्या दिशेने जाईल. आपण याला देशाची ऑपरेटिंग सिस्टीम पण म्हणू शकतो. जसं कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सगळं काही कंट्रोल करते, तसंच विचारप्रणाली देशाचे राजकारण आणि अर्थव्यवस्था कंट्रोल करते. आता आपण एका अशा काळात जाऊया जिथे या विचारप्रणालीचा प्रभाव अगदी स्पष्टपणे, ठळकपणे दिसत होता. हो, तो काळ होता शीतयुद्धाचा. तेव्हा संपूर्ण जग दोन विचारांमध्ये विभागलं गेलं होतं. बघा, शीतयुद्धाच्या काळात ना जग अक्षरशः दोन मोठ्या गटांमध्ये विभागलं गेलं होतं. आणि ही जी विभागणी होती ती फक्त राजकीय किंवा लष्करी नव्हती, तर ती आर्थिक सुद्धा होती. म्हणजे प्रत्येक देश कोणत्या गटात आहे यावरूनच त्याची अर्थव्यवस्था कशी असेल हे ठरत होतं. सगळा खेळ विचारप्रणालीचा होता. तर हे दोन गट कोणते होते? एका बाजूला होता साम्यवादी गट, ज्याचं नेतृत्व सोव्हिएत रशिया करत होता. या देशांमध्ये सगळ्या भर सरकारी मालकीवर म्हणजे सार्वजनिक क्षेत्रावर होता. आणि दुसऱ्या बाजूला होता भांडवलशाही गट, ज्याचं नेतृत्व अमेरिका करत होता. इथे खाजगी क्षेत्राला, प्रायव्हेट इंडस्ट्रीला पूर्ण मोकळीक होती. म्हणजे खरा संघर्ष हा होता की अर्थव्यवस्थेचा कंट्रोल सरकारकडे असणार की खाजगी लोकांकडे. आणि हेच तर विचारप्रणाली ठरवत होती. बरं, मग एकीकडे साम्यवादी जग, दुसरीकडे भांडवलशाही जग. या सगळ्यात आपल्या भारताने काय भूमिका घेतली? भारताने या दोन्ही गटांपासून लांब राहून स्वतःचा एक वेगळा, एक स्वतंत्र मार्ग निवडला. आणि तो मार्ग होता मिश्र अर्थव्यवस्थेचा. आता नावावरूनच लक्षात येतंय, मिश्र म्हणजे मिक्सचर. कशाचं मिक्सचर? तर भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही विचारप्रणालींमधल्या चांगल्या गोष्टींचं. हा होता भारताचा स्वतःचा असा तिसरा मार्ग. या मॉडेलमध्ये काय केलं गेलं तर खाजगी क्षेत्रालाही वाव दिला आणि त्याचवेळी सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्रालाही तितकंच महत्त्वाचं स्थान दिलं. यामागचा उद्देश होता देशाचा विकास तर करायचाच, पण सोबतच सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. एक बॅलन्स साधण्याचा हा प्रयत्न होता. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊया. काळ बदलला. 1990 नंतर शीतयुद्ध संपलं आणि जागतिकीकरणाचं म्हणजे ग्लोबलायझेशनचं एक नवीन वारं वाहू लागलं. आणि या वाऱ्याने तर जगभरातल्या अर्थव्यवस्थेचं चित्रच पालटून टाकलं. 1990 नंतर एक नवीन आर्थिक मॉडेल जगभर पसरलं आणि ते होतं बाजारपेठीय अर्थव्यवस्था किंवा मार्केट इकॉनॉमी. जवळजवळ सगळ्याच देशांनी हे मॉडेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्वीकारायला सुरुवात केली. आता ही बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणजे काय? सोपं आहे. ही एक अशी सिस्टम आहे जिथे काय बनवायचं आणि त्याची किंमत काय ठेवायची हे सगळं खाजगी कंपन्यांमधली स्पर्धा ठरवते. सरकारचा हस्तक्षेप खूप कमी असतो. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जरी अनेक देशांनी हे मॉडेल स्वीकारलं तरी प्रत्येक देशात त्याचं रूप सारखं नाहीये. आणि इथेच आपल्याला अर्थव्यवस्थेची वेगवेगळी नवी रूपं बघायला मिळतात. म्हणजे नाव जरी मार्केट इकॉनॉमी असलं तरी प्रत्येक देशाची जी मूळ विचारप्रणाली आहे, जो बेस आहे, त्याने या मार्केट इकॉनॉमीला स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतलंय.
चला उदाहरणं बघूया म्हणजे लगेच कळेल. अमेरिकेचं उदाहरण घ्या. तिथे आहे भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था. म्हणजे मार्केट तर आहेच, पण त्याला आधार आहे भांडवलशाही विचारप्रणालीचा. खाजगी क्षेत्राला तिथे प्रचंड स्वातंत्र्य आहे. आता याच्या अगदी उलट पश्चिम युरोपातल्या देशांमध्ये बघा. तिथे आहे कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. म्हणजे इथे ही मार्केट इकॉनॉमीच आहे, पण त्याला जोड आहे सामाजिक कल्याण या विचाराची. त्यामुळे तिथली सरकारं आरोग्य, शिक्षण यांसारख्या गोष्टींवर खूप खर्च करतात. फरक लक्षात येतोय ना? आणि चीनचं उदाहरण तर सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. तिथे राजकीय व्यवस्था आहे साम्यवादी, म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची सत्ता. पण अर्थव्यवस्था ती मात्र बाजारपेठी आहे, मार्केटवर आधारित. म्हणूनच त्यांच्या मॉडेलला साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. बघा, मूळ विचारप्रणाली टिकवून ठेवत अर्थव्यवस्थेला कसं बदललं जातं याचं हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. मग आता प्रश्न येतो भारताचा. आपण काय म्हणतो? आपण बाजारपेठीय अर्थव्यवस्था हा शब्द सहसा वापरत नाही. आपण 1991 नंतर जे बदल केले त्याला आर्थिक उदारीकरण किंवा इकॉनॉमिक लिबरलायझेशन म्हणतो. याचा सरळ अर्थ आहे की आपण आपली जी मूळ मिश्र अर्थव्यवस्था होती तिलाच जगाच्या बदलांनुसार अधिक मोकळं केलं, अधिक खुलं केलं. चला, आता आपण या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक क्विक रिव्हिजन करूया. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. हे काही महत्त्वाचे शब्द आहेत जे तुम्हाला माहीत असायलाच हवेत. विचारप्रणाली, साम्यवाद, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था, बाजारपेठीय अर्थव्यवस्था, कल्याणकारी आणि आर्थिक उदारीकरण. या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आणि तो कोणत्या संदर्भात वापरला जातो हे जर नीट समजून घेतलं ना, तर परीक्षेत उत्तर लिहिणं खूप सोपं होऊन जाईल. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा की आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात जिथे प्रत्येक देश फक्त आणि फक्त आर्थिक विकासाच्या मागे धावतोय, तिथे देशाची मूळ विचारप्रणाली, त्याची आयडिओलॉजी खरंच अजूनही महत्त्वाची उरली आहे का? की मग आता आर्थिक विकास हेच सगळ्यांचं एकमेव ध्येय बनलंय? नक्की विचार करा यावर.